सांबार करू द्या. कांदा भजी खायचा तुला अगो मुसळधार पाऊस पडत असेल ना तर कांदा भजी आणि चहा बेस्ट ऑप्शन असते. बनवूया काम करू तू चाय पी कांदा भजी चलो बनाते. बेसन 1 चमचा, तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर कांदा, 2 कांदे आहेत, थोडी कोथिंबीर आणि 2 मिरच्या. आपण आधी कांदा बारीक कापून घेऊया. कांदा पूर्णपणे चिरून झालेला आहे. आता आपण कोथिंबीर घेऊया कटिंगला. कोथिंबीरमुळे फारच उत्तम टेस्ट येते. कांदा भजी, बटाटा भजी दिसायला पण खूप सुंदर दिसते भजी. कोथिंबीर नंतर आपण 2 मिरच्या घेऊया कापायला. ह्याही एकदम कमी तिखटवाले आहेत. हे बारीक कट करून घेऊया. आणि आता एका वाटीमध्ये कांदा सेपरेट करून घेऊ. कांदा कसा आहे की कांद्यामध्ये जेव्हा आपण सगळ्या गोष्टी ॲड करतो, कोथिंबीर, मिरची, मीठ, सेंधा नमक आहे हे, आम्ही सेंधा नमकच वापरतो, आणि हळद, थोडासा सोडा आणि अर्धा चमचा ओवा. कांदा भाजीमध्ये जेव्हा मीठ ॲड केले जाते तेव्हा कांदा स्वतःचंच पाणी सोडतो आणि मग त्याच्यानंतर मग ते पीठ आपण त्यात मिक्स करतो आणि मग हळूहळू थोडासा ओलसरपणा येतो. पण आता ह्या वातावरणामध्ये, ह्या मुसळधार पावसामध्ये धीर कोणाकडे आहे ना, पाणी सोडणार कांदा, त्यापेक्षा आपणच थोडंसं पाणी त्यात ॲड करूया म्हणजे पटापट भजी तयार होईल. थोडंसं मसाला टाकलेला आहे त्याच्यात, थोडंसं तिखटपणा यावा म्हणून आणि ओलसर व्हावं म्हणून थोडंसं 2 चमचे पाणी. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. हळू एकदम ताकद लावलीस तर ते कांद्याचे केस निघतात आणि मग ती छान दिसत नाही. हळूहळू प्रेमाने मिक्स करा. बॅटर तयार झालेला आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. आता आपण भजी तेलात सोडू. सावकाश सोडा, तेल हातावर होणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे कांदा भजी तयार होत आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तर हळूहळू ते परतून घ्या. एका साईडवरून दुसऱ्या साईडला ते करपून जाते. तेल गरम असल्यामुळे कांदा भजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. 30-35 सेकंदामध्येच कांदा भजी तयार होते. आणि कांदा भजी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये ती काढून घेऊ. चहाची रेसिपी दाखवलेली नाही, त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नंतर बनवेन की मी चहा कसा बनवतो. आता तुर्तास आपण कांदा भजी, चहा, कांदा भजी कॉम्बिनेशन, मुसळधार पाऊस,